प्रवृत्त करतायत ही मनुष्याला प्रवृत्त करतायत। मग तेच अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय सांगतायत की काय सारासार विचार करा, सारासार विचार करा उठाउठी। उठाउठी म्हणजे सतत उठता बसता तुम्ही क्षणोक्षणी हा विचार करा। काय विचार करा तर सार आणि असार काय आहे याचा विचार करा। आता ते कसं असेल तर सार आणि असार म्हणजे काय तर आपल्याला उदाहरणं माहिती आहेत, बदाम खातो आपण, बदाम जे ते कवच असतं ते फेकून तो बदाम खातो, ते कवच म्हणजे असार आणि बदाम म्हणजे सार। खारीक खातो, खारकीचं वरचं आवरण म्हणजे ते खारकीचं वरचं आवरण सार आहे पण त्यातलं बी म्हणजे असार। आता आंबा काय तर आंब्याचं वरचे साल आणि यातली कोई म्हणजे असार आहे। पण ह्या दोन्ही असार गोष्टी सोडून जे मधलं सार राहते ते म्हणजे अमृत, म्हणजे गाभा जो राहतोय तो म्हणजे आंब्याचा सार आहे। आता पेढा खातो, पेढा म्हणजे पेढ्यात असार असं काहीच नाही, सगळं सारच आहे। तसं आपण ह्या संसारामध्ये राहतो तर हा संसार म्हणजे असार आहे। या संसारामध्ये असणारे एकमेव भगवंताचं नामस्मरण म्हणजेच एक सार आहे। बरोबर, फलपट तो संसार, सार तो भगवंत असं प्रमाण। म्हणून असा हा संसार जो आहे तो सगळा आपला म्हणजे संसार जो आहे तो सगळा असार आहे। मग सार आणि असाराचा विचार काय तर सार असणार भगवंताचं नामस्मरण। आता आपण विचार केला सार भगवंताचं नामस्मरण आहे, नामस्मरण करणं किंवा विठोबाचं नामस्मरण, देवाचं नाम म्हणजे सार आहे। मग हा सार असणारं भगवंताचं नामस्मरण तुम्ही कंठामध्ये धारण करा आणि भगवंताचं अखंड नामस्मरण करा। अभंगाचं पहिलं चरण बरोबर, सारासार विचार करा उठाउठी नामधारा कंठी विठोबाचं असं। ह्याच्या सुरुवातीला पण आहे बरंच प्रस्तावनेचं आहे, परत तिथं मध्ये मग म्हणजे आता नाही का देवानं सृष्टी निर्माण केली, या सृष्टीमध्ये मनुष्याला जन्म दिला, प्राणी पशु पक्षी सगळ्यांना जन्म दिला। आता ह्यामध्ये काय केलं तर आपल्याला दुर्लभ असणारा मनुष्यदेह मिळाला। मनुष्यदेह मग नरदेह दुर्लभ जाणं शतवर्षाची गणना तर यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना असा दुर्लभ असणारा नरदेह आपल्याला मिळाला। बरं नुसता नरदेह मिळाला म्हणजे मोकळा नरदेह मिळाला का तर नाही, या नरदेहामध्ये दुर्लभ असणारे अवयव पण आपल्याला मिळाले। ते कुठली तर दिली इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोला या वचन दिले जेणे तू जोडसे नारायण नाशे जीव पण भवरोग। हात पाय कान डोळे नाक एवढे सगळे मौल्यवान अवयव आपल्याला दिले। किंवा जर जेव्हा आपल्याला हा नरदेह दिला ह्याचा कुठला टोल घेतला का, टोल म्हणजे नाही का आपण एवढे वर्ष आयुष्य जगतोय, हा देह दिला गेला आपल्याला म्हणजे विनामूल्य विनाशुल्क हा देह आपल्याला दिला गेलाय। मग आता ह्या देहाचा उपयोग करायचा कशासाठी, हात कशासाठी दिले तर भगवंताच्या भजनामध्ये टाळी वाजवण्यासाठी दिले, कान कशासाठी दिले तर कान आपल्याला श्रवणासाठी दिले। तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे नाम, विठोबाचे गुण ह्याच्यासाठी आपल्याला कान दिले। मुख कशासाठी दिलं तर भगवंताचं नामस्मरण गाण्यासाठी दिलं, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे ते। परत पाय कशासाठी दिले तीर्थयात्रेमध्ये चालण्यासाठी, कीर्तनामध्ये नाचण्यासाठी, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी।